हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजेच असे डिसीजेस की जे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे स्प्रेड होत नाहीत. ओके, यातला जो फर्स्ट डिसीज आहे दॅट इज कॅन्सर. स्टुडंट्स, कॅन्सर म्हटलं की आपल्याला एक वेगळी अशी भीती वाटते, हो ना, कारण आत्तापर्यंत आपल्याला हेच माहिती आहे की कॅन्सर झाला की माणूस पटकन बरा होत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो, इजंट इट. परंतु आता वेगवेगळे जे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्यांचा यूज करून एखादा पर्सन जेव्हा अर्ली डायग्नोसिस होतं कॅन्सरचं, तर तेव्हा त्याच्यातून पूर्णपणे बऱ्या होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. जर त्याची स्टेजेस पुढच्या जर डेव्हलप होत गेल्या तर मात्र जगण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. सो आज आपण बघणार आहोत की हा कॅन्सर ॲक्च्युली होतो कशामुळं, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, आपण त्याला क्युअर करू शकतो का, ही सगळी इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला देणार आहे. अभ्यासाचा पार्ट म्हणून तर तुम्ही बघाच, पण त्याहीपेक्षा जास्त एक जनरल नॉलेजचा पार्ट म्हणून तुम्ही याचा जो स्टडी आहे तो करा, अशी माझी अपेक्षा आहे. सो स्टुडंट्स, कॅन्सर म्हणजे काय रे, कशाला म्हणतो आपण कॅन्सर झाला, तर तुम्हाला हे तर माहिती आहे की कॅन्सरची जनरली गाठ असते. कॅन्सर एखाद्या बॉडी पार्टमध्ये लंप ऑफ सेल किंवा ग्रुप ऑफ सेल असे एकत्र येतात आणि तिथे मोठी गाठ फॉर्म होते की ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. सगळ्याच बॉडीमध्ये तयार होणाऱ्या गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात, बरं का. आता हे जे कॅन्सर आहेत त्याचे जनरली दोन प्रकारचे कॅन्सर असतात असं आपण म्हणू, एक बेनिग्न प्रकारचा आणि दुसरा मॅलिग्नंट प्रकारचा. आता ह्यातला जो बेनिग्न प्रकारचा जो कॅन्सर आहे तो स्प्रेड होत नाही, फक्त एकाच बॉडी पार्टला अफेक्ट करतो. तेवढा पार्टच्या तेवढ्या सेल्स जर आपण ट्रीटमेंट थ्रू काढून टाकल्या तर पुढं त्याचा स्प्रेड आपल्या बॉडीमध्ये होत नाही आणि हा कंपॅरेटिव्हली कमी हार्मफुल असा असतो. वेअर ॲज मॅलिग्नंट टाईपचा जो कॅन्सर असतो तो मात्र लिथल असतो, हार्मफुल असतो. का? कारण जरी तुम्ही ट्रीटमेंटचा यूज करून देखील एखाद्या बॉडी पार्टमधल्या सेल्स तुम्ही जाळून टाकल्या, मारून टाकल्या, तरीसुद्धा हा जो मॅलिग्नंट प्रकारचा कॅन्सर जो आहे तो परत दुसऱ्या कोणत्या तरी बॉडी पार्टला अफेक्ट करण्याचे चान्सेस हे असतात आणि म्हणून हा जास्त घातक प्रकारचा कॅन्सर आहे. सो हे दोन टाईप्स कळाले की बेनिग्न म्हणजे न पसरणारा कॅन्सर आणि मॅलिग्नंट म्हणजे स्प्रेड होणारा कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय सांगितलं की इट इज अनकंट्रोल्ड ग्रोथ. व्हॉट इज कॅन्सर? अनकंट्रोल्ड and abnormal growth of body cells. थोडीशी याची मेकॅनिझम आणि बॉडीमध्ये कशा पद्धतीने प्रोसेस होते ते पण तुम्हाला सांगते. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स असतात त्या नॉर्मली देखील एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये डिवाईड होत असतात. सेल डिव्हिजन जी म्हणतो ना आपण आधी लहान असतो, मग आपण जसे जसे मोठे होत जातो तसं तसं आपल्या बॉडीचा आकार वाढत जातो, ग्रोथ होते ज्याला म्हणतो आपण. सो ही जी ग्रोथ असते ती कुणामुळं होते, तर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेलच्या डिव्हिजनमुळे होते. ओके, एक नॉर्मल स्पीड असतो त्या सेल डिव्हिजनचा, एका स्पेसिफिक पिरियडनंतर ती ग्रोथ आपोआप थांबते. आता ह्या केसमध्ये काय होतं बघा की अनकंट्रोल्ड, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या बॉडीमध्ये वाढणाऱ्या सेलच्या ग्रोथवरती पर्टिक्युलर मेकॅनिझमचा कंट्रोल असतो आणि तो कंट्रोल काही केसेसमध्ये हा तिथे राहत नाही आणि त्या पर्टिक्युलर भागामधल्या सेल्स या रॅपिडली वाढायला लागतात. आणि रॅपिडली वाढल्यामुळं काय होऊ लागतं की तिथे त्यांची एक लंप तयार होते ज्याला आपण कॅन्सरची गाठ असं म्हणतो. सो ही मेकॅनिझम झाली की ॲक्च्युअल नॉर्मली बॉडीमध्ये तरी ही ग्रोथ चालूच असते, पण इथे ह्या कॅन्सरच्या बाबतीत काय होतं की अनकंट्रोल्ड ग्रोथ होते काही भागातल्या सेल्सची. स्टुडंट्स, तुम्हाला माहिती आहे की नाही, आय डोंट नो, आत्तापर्यंत मोर दॅन 100 टाईप्सचे कॅन्सर हे आपल्या बॉडीमध्ये होणारे आहेत असं आढळलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स असतात, स्किनचा कॅन्सर, ब्रेनचा कॅन्सर, इंटेस्टाईनचा कॅन्सर. ओके, असे व्हरायटीज ऑफ कॅन्सर्स असतात. त्यातले किती मी सांगितले, ऑलमोस्ट 100 टाईप्सचे कॅन्सर हे नोन आहेत.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, का बरं कॅन्सर होतो, नेमकं काय रिझन आहे? तर त्यामागचं महत्त्वाचं असं रिझन आहे चुकीची लाईफस्टाईल. ओके, चुकीची लाईफस्टाईल म्हणजे काय? तुम्हाला सगळे जण सांगत असतात आतापर्यंत, तुमचे अडल्ट्स जे असतात इनफॅक्ट, तर आपली जी उठल्यापासून झोपेपर्यंतची लाईफस्टाईल, खाणं आलं त्याच्यामध्ये, एक्सरसाइज, हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. जर तुमचं डाएट प्रॉपर नसेल, जर तुमच्या डाएटमध्ये मॅक्झिमम पोर्शन हा जंक फूडचा असेल, हेल्दी डाएट जर नसेल, एक्सरसाइजचा लॅक असेल, काही तुम्हाला ॲडिक्शन्स असतील जसं की अल्कोहोलिझम, स्मोकिंग यासारखे जर तुम्हाला ॲडिक्शन्स असतील, तर यू आर मोर प्रोन टू हॅव कॅन्सर. तर ह्या केसमध्ये तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. आलं लक्षात? सो हे झाले रिझन्स काय काय आहेत. सो ऑब्व्हियसली जर आपल्याला कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल, कारण त्याची ट्रीटमेंट, त्याचे ज्या पेन्स असतात, शिवाय तुम्ही आता बघताय मोठे मोठे जे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस असतात त्यांना हे कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. बघा का असतं? कारण चुकीची लाईफस्टाईल, ते ड्रिंक्स अँड जंक फूड हे सगळं जे आलं, एक्सरसाइज ते करत असतातच, पण त्यांच्यामध्ये हे अल्कोहोलिझम जे असतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं आणि मग तिथे तुम्हाला कॅन्सरला बळी पडता तुम्ही. सो जर कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. जी आपण पहिल्यापासूनची आपली जी लाईफस्टाईल आहे, हेल्दी लाईफस्टाईल, तर ती जर तुम्ही फॉलो केलीत तर तुम्ही सहजपणे कॅन्सरपासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता. आता कॅन्सर झाला आहे हे कसं आपल्याला कळतं रे? काय त्याच्यासाठीचं ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिस आहे? तर पर्टिक्युलरली कॅन्सर जर व्हिजिबल पोर्शनमध्ये असेल तर आपल्याला तिथे काही लम्प्स किंवा गाठी फॉर्म झालेलं दिसून येतं. काही भागांमध्ये जेव्हा इंटरनल आपले जे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये जर कॅन्सर झाला तर तो डिटेक्ट कसा करायचा? तर त्यासाठीचे वेगवेगळे टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात, जसं की CT स्कॅन तुम्ही ऐकलं असेल, कम्प्युटराइज्ड टोमोग्राफी ज्याला म्हणतात, त्याचं लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर MRI स्कॅन तुम्हाला ते पण ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, की मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग याचा यूज करून देखील तुम्ही कॅन्सरचं डिटेक्शन करू शकता. आता काय असतं ह्या टेक्निक्समध्ये? तर MRIमध्ये एक स्पेसिफिक प्रकारच्या वेव्ज असतात ज्यांना रेडिओ वेव्ज असं म्हणतात, त्यांचा यूज केला जातो. CT स्कॅनमध्ये आपले नॉर्मल जे एक्सरेज असतात त्यांचा यूज केला जातो, अलॉंग विथ कम्प्युटराइज्ड इमेजेस फॉर्म ज्या आहेत त्या बघितल्या जातात आणि तो स्पेसिफिक ऑर्गन जिथे कॅन्सरचे गाठ आहे असं जे आपल्याला शक्यता असते, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनला एक्झामिन करण्यासाठी त्याचे वेगवेगळ्या अँगल्सनी फोटोग्राफ्स घेतले जातात ह्या टेक्निक्समध्ये. त्यानंतर जर ब्रेस्ट कॅन्सर असेल, वुमेनच्या बाबतीत जर जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो मॅमोग्राफी म्हणजे परत अशाच प्रकारचे एक्सरेज असतात, त्या एक्सरेजच्या थ्रू तुम्ही ब्रेस्टमध्ये काही गाठी आहेत का हे चेक करू शकता. किंवा बायोप्सी नावाची एक टेक्निक असते बघा. तर बायोप्सीमध्ये काय करतात, तो पर्टिक्युलर जो गाठ आहे त्या गाठीचा एक छोटासा पोर्शन बाजूला काढून त्याचं एक्झामिनेशन केलं जातं इन द लॅबोरेटरी. सो ह्या काही टेक्निक्स आहेत की ज्यांचा यूज करून आपण कॅन्सर आहे की नाही हे डिटेक्ट करू शकतो. आता इन केस जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्यासाठी काहीतरी ट्रीटमेंट पण नक्कीच आहे. त्या ट्रीटमेंट्स काय काय आहेत? तर फर्स्ट म्हणजे तुम्ही ऐकले असेल किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये काय करतात माहिती आहे तुम्हाला? तर वेगवेगळे केमिकल्स असतात, मग ते केमिकल्स आयदर इन द फॉर्म ऑफ पिल्स, गोळ्यांच्या स्वरूपात, जेलच्या स्वरूपात, क्रीमच्या स्वरूपात किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये, इंजेक्शन्स, सलाईन्स याच्या थ्रू हे केमिकल्स तुमच्या बॉडीमध्ये रिलीज केले जातात. ओके, आणि मग ते केमिकल्स त्या पर्टिक्युलर जो टार्गेट ऑर्गन आहे तिथे जाऊन तिथल्या सेल्सना डॅमेज करून त्या सेल्सना डेड करतो, मारून टाकतो. हे किमोथेरपीमध्ये झालं. अजून एक येतो प्रकार, दॅट इज रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेज तुमच्या बॉडीवरती रिलीज केल्या जातात आणि मग त्या रेज काय करतात की तो जो पर्टिक्युलर ग्रुप ऑफ सेल आहे, कॅन्सरच्या सेल्सचा ग्रुप, त्याला जाळून टाकतात. मग पर्सनचं एज, त्याची इम्युनिटी,
त्याची फिजिकल कंडिशन, ओके, अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून त्याची मेडिकल हिस्ट्री काय आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट्सपैकी त्या पर्सनला कोणती ट्रीटमेंट सूट होणार हे डिसाईड केलं जातं आणि मग अकॉर्डिंगली त्याला ट्रीटमेंट दिली जाते. कधी कधी नुसती किमोथेरपी दिली जाते, कधी कधी नुसती रेडिएशन थेरपी दिली जाते, कधी कधी ऑपरेशन करून तो बॉडी पार्ट रिमूव्ह केला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या ऑपरेशनच्या मेथड्स देखील असतात. लॅप्रोस्कोपी असते, रोबोटिक सर्जरी असते. सो त्या प्रकारच्या सर्जरीज करून तो पार्ट रिमूव्ह देखील केला जातो. ओके, सो ह्या कधी कधी कंबाईंड ट्रीटमेंट पण दिली जाते एखाद्या पर्सनला, म्हणजे किमोथेरपी प्लस रेडिएशन थेरपी अशा प्रकारचे वेगवेगळे कॉम्बिनेशनचा यूज करून तुम्ही ह्या कॅन्सरला ट्रीटमेंट देऊ शकता त्या पर्सनला. ओके, सो हा एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. पण स्टुडंट्स, तुम्हाला हे पण माहिती असेल मे बी की ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत त्या ट्रीटमेंट्सचे आपल्या बॉडीवरती खूप सारे साईड इफेक्ट्स देखील होतात. ओके, हे जे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी देतात ना, तर तेव्हा त्याच्यामुळे तुमच्या बॉडीवरती तुम्ही बघितलं असेल ना, केस खूप सारे गळतात, तुमची इम्युनिटी वीक होते, आतून बॉडी तुमची खूप वीक होऊन जाते. नॉशिया, वॉमिटिंग यासारखे साईड इफेक्ट्स देखील दिसतात. काही फर्टिलिटीशी रिलेटेड इश्यूज असे खूप सारे साईड इफेक्ट्स देखील ह्या ट्रीटमेंटचे असतात बरं का. म्हणजे एक डिसीज आपण क्युअर करायला जातो आणि त्याच्यामुळं बाकीचे पण वेगवेगळे साईड इफेक्ट्स ह्या त्या पर्सनना होऊ शकतात. ओके, बरेचदा तुम्ही ऐकलं असेल म्हणजे ज्यांना कुणाला रेडिओथेरपी दिली जाते अशा पर्सन्सना लहान मुलं वगैरे त्यांच्याजवळ बरेचदा 1-2-4 दिवस येऊन देत नाहीत. का तर ते रेडिएशन्स त्यांच्या बॉडीमधून इमिट होत असतात, इतके ते घातक असे रेज असतात. सो हे सगळं आपण ॲवॉइड करू शकतो इफ यू फॉलो अ हेल्दी लाईफस्टाईल. ओके, सो आता जे सांगितलं तुम्ही म्हणाल आज मॅडम खूपच बोलत आहेत, पण हे अवेअरनेस असणं हे देखील खूप गरजेचं आहे. आता हे जे सगळं सांगितलं तुम्हाला ते आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आन्सर्स कशा पद्धतीनं लिहायचं हे बघूयात. सो ही कॅन्सर म्हणजे काय सांगितलं, अनकंट्रोलेबल ग्रोथ आणि ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं 100s ऑफ कॅन्सरचे टाईप्स हे अवेलेबल डिटेक्ट झालेले आहेत. कॅन्सर होण्यामागचे रिझन्स काय काय आहेत. पहिलं रिझन मी काय सांगितलं की जंक फूड, ॲडिक्शन, कशाचं ॲडिक्शन, काहींना टोबॅको चुईंगचं ॲडिक्शन असतं, त्यानंतर अल्कोहोलिझम, गुटखा, सर ह्या प्रकारचे ॲडिक्शन्स असणे हे देखील कॅन्सरचे रिझन असू शकतात किंवा ह्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. तुम्ही बघितलंच असेल टोबॅको कन्झम्पशन इज हार्मफुल फॉर हेल्थ किंवा ड्रिंकिंग अल्कोहोल इज हार्मफुल फॉर हेल्थ, असं सगळीकडे तुम्ही वाचलं असेल, इजंट इट. सो हे त्याचे रिझन्स झाले. त्यानंतर ह्याच्यातलं अजून एक महत्त्वाचं रिझन तुम्ही हेरिडिटी हे पण लिहू शकता. म्हणजेच जर तुमच्या आधीच्या जनरेशन्समध्ये कुणाला कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्याच्या पुढच्या जनरेशन्समध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. ओके, सो हेरिडिटी हे एक अनदर इम्पॉर्टंट रिझन झालं. त्यानंतर लॅक ऑफ फायब्रस फूड इन डाएट. आपल्या डाएटमध्ये फायब्रस फूडचा लॅक असणं हे देखील एक रिझन मानलं जातं. फायब्रस फूड म्हणजे काय रे, ज्याला आपण तंतुमय पदार्थ ज्याला म्हणतो तर ते फायब्रस फूड. नॉर्मली फ्रूट्समध्ये किंवा लिफी व्हेजिटेबल्समध्ये हे फायब्रस जे कंटेंट आहे ते जास्त असतात. सो याचा यूज काय होतो तर टू क्लीन्स आवर इंटेस्टिनल सिस्टम. जे सगळे इंटेस्टाईन्स आहेत किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तर ती प्रॉपरली क्लीन ठेवण्याचं काम हे ह्या फायब्रस फूडचं असतं. सो जर तुम्ही नाही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं तर तुमचा जो कोठा आहे तो प्रॉपरली साफ होणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला ॲबडॉमिनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते आणि अदर बॉडी
जे काही डिसीजेस आहेत ते देखील होण्याचे चान्सेस जास्त असतात. बऱ्याच डिसीजेसचं जे मेन कारण आहे ते प्रॉपरली तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क न करणं हे एक महत्त्वाचं कारण असतं. सो जेव्हा तुमची डायजेशन प्रॉपर होत असेल तर तुम्ही बऱ्याच डिसीजेसपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. ओके, सो लॅक ऑफ फायब्रस फूड. त्यानंतर ह्याचे सिम्पटम्स काय काय आहेत. आता याचे सिम्पटम्स हे पर्सन स्पेसिफिक आणि डिसीज किंवा टाईप स्पेसिफिक आहेत. कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार त्याचे सिम्पटम्स हे डिपेंड करतात. जसं की तुम्हाला रेस्पिरेटरी ट्रॅक्टशी रिलेटेड काही जर कॅन्सर असेल तर मग तुम्हाला ब्रीदिंग डिफिकल्टी जी आहे किंवा स्वॅलो करायला, पदार्थ गिळायला वगैरे त्रास होणे, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रॉब्लेम जर उसोफॅगसची डायजेस्टिव्ह ट्रॅकशी रिलेटेड असेल तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे होऊ शकतात. इंटेस्टाईनमध्ये जर काही त्याच्याशी रिलेटेड कॅन्सर असेल तर मग पोटात खूप दुखणे वगैरे हे डिसीजेस होतात. माऊथचे कॅन्सर असतात तर तिथे आतमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, अल्सर्स फॉर्म होतात. सो हे जे सिम्पटम्स आहेत ते टाईप आणि पर्सन स्पेसिफिक वेगवेगळे असतात. कॉमन सिम्पटम्स जर बघायचे झाले तर आपण म्हणू शकतो की क्रोनिक कफ, त्यानंतर होर्स व्हॉइस म्हणजे आवाज तुमचा कर्कश असा जे म्हणतो, होर्स मीनिंग कर्कश आवाज येणे. त्यानंतर डिफिकल्टी इन स्वॅलोईंग और ब्रीदिंग. ओके, त्यानंतर पुढचे मी इथं कंटिन्यू करते सिम्पटम्स. इनक्युरेबल स्कार्स म्हणजे काय, जखमा, न भरून येणाऱ्या जखमा होणे हे देखील तुम्हाला कॅन्सर असण्याचे एक सिम्पटम असू शकतं. त्यानंतर इन्फ्लेमेशन, जळजळणे. ओके, सो हे एक त्याचं सिम्पटम असू शकतं. लम्प्स इन ब्रेस्ट, जर तुम्हाला मॅमरी ग्लँडचा कॅन्सर असेल तर मॅमरी ग्लँड्समध्ये गाठी फॉर्म होणं, जे तुम्ही सेल्फ असेसमेंट किंवा एक्झामिन करूनसुद्धा डिटेक्ट करू शकता. किंवा मग प्रॉपरली त्याचं कन्फर्मेशनसाठी मॅमोग्राफी असते. सो लम्प्स इन ब्रेस्ट हे एक होऊ शकतं. त्यानंतर सडन वेट लॉस, अचानक वेट कमी होणं, हे काही स्पेसिफिक असे सिम्पटम्स तुम्ही सांगू शकता कॅन्सरचे. आता हे कॅन्सरची जी डायग्नोसिस आहे ते कशा पद्धतीनं केलं जातं सगळं आत्ता आपण डिस्कस केलंच आहे. काय काय सांगितले मी डायग्नोसिसच्या मेथड्स. एक म्हणजे CT स्कॅन, ज्याला काय म्हणतात कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी, किंवा MRI स्कॅन, मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग. अजून काय सांगितलं मी, बायोप्सी म्हणजे काय सांगितलं की तो कॅन्सर झालेला जो गाठी आहेत त्यातला एखादा पार्ट काढून घेणे आणि मग त्याचं एक्झामिनेशन करणे इन लॅबोरेटरी. त्यानंतर मॅमोग्राफी सांगितली तुम्हाला मी. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचं एक्झामिनेशन करणे. एक्सरे सारखे रेज पास केले जातात, एक्सरेच असतात ते, आणि ते पास करून तुमच्या मॅमरी ग्लँडमध्ये गाठ आहे का, ती कॅन्सरचीच गाठ आहे का हे कन्फर्म केलं जातं. ओके, सो हे झाले काही मेथड्स ऑफ डायग्नोसिस. आता याची ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय करतो बघा. कॅन्सरची ट्रीटमेंट देताना जसं की मी तुम्हाला सांगितलं स्टेज कोणत्या कोणत्या स्टेजमध्ये आहे, पर्सनची मेडिकल हिस्ट्री, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याचा विचार करून मग त्याच्यावरती द्यायची ट्रीटमेंट ही ठरवली जाते. ट्रीटमेंटमध्ये पहिला पार्ट येतो किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, त्यानंतर मी काय सांगितलं सर्जरी
सर्जरी करून तो पार्ट बाजूला काढला जातो. त्यानंतर रोबोटिक और लॅप्रोस्कोपिक सर्जरी. लॅप्रोस्कोपी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ज्याला आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणतो, तर त्याचा यूज करून रोबोटिक म्हणजे मशीनच्या थ्रू ह्या सर्जरीज केल्या जातात. यापैकी कोणत्याही एक मेथड किंवा कॉम्बिनेशन ऑफ मेथडचा यूज करून तुम्ही कॅन्सरला ट्रीटमेंट ही त्याची जी आहे ती करू शकता. आता ह्याचं प्रिव्हेन्शन, जे रिझन्स आपण डिस्कस केले, हे जे सगळे रिझन्स आहेत ते सगळे रिझन्स ॲव्हॉइड करणे ही त्याची ट्रीटमेंट झाली किंवा प्रिव्हेन्शन झालं, की ज्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल एक्सरसाइज पण लिहू शकता. व्यायाम हा तुमचा रोजचा झाला पाहिजे. त्यानंतर हॅविंग हेल्दी फूड किंवा हेल्दी लाईफस्टाईल असं आपण म्हणूयात. त्यानंतर ॲव्हॉइड ॲडिक्शन. आता हे तुम्ही लर्न करायची गरज आहे का रे? नाही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतील तर हे रिझन्स ॲव्हॉइड करणे. मग आता इथं रिझन जंक फूड आहे, मग तुम्ही प्रिव्हेन्शनमध्ये काय करणार की हॅविंग हेल्दी फूड. ॲडिक्शन जे दिले, मग ॲव्हॉइड दीज ॲडिक्शन्स. हेरिडिटी आहे, त्याला आपण शक्यतो काही करू शकत नाही कारण ते अनुवंशिकतेनं आपल्याकडे आलेलं असेल. लॅक ऑफ फायब्रस फूड इन डाएट, मग हॅविंग प्रॉपरली डाएट. आणि रिझन्समध्ये लॅक ऑफ एक्सरसाइज एक तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि मग प्रिव्हेन्शनमध्ये तुम्ही काय लिहिणार की हॅविंग फिजिकल एक्सरसाइज. ओके. सो सिम्पटम्स पण तुम्ही हे पर्सन स्पेसिफिक आहेत, जे मेन तुमच्या लक्षात राहतील कॅन्सरचे सिम्पटम्स ते तुम्ही सांगू शकता. डायग्नोसिससाठी ह्या ट्रीटमेंट तर तुम्हाला अगदी सर्रास हल्ली हे माहिती असतात सगळ्यांना की CT स्कॅन, MRI स्कॅन वगैरे. सो हे तुम्ही ह्या पद्धतीनं लर्न न करता देखील जस्ट अंडरस्टँडिंग तुम्हाला एकदा झालं की हे इझिली तुम्हाला ह्याच्याबद्दल काहीही विचारलं तरी लिहिता येणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट नॉन कम्युनिकेबल डिसीज जो आहे तो डिस्कस करणार आहोत. ओके.